नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एकनाथ शिंदेंचं प्रेम फक्त बोलण्यात, रेवदंडा बसस्थानक आणि हायस्कूल स्टॉपची भीषण अवस्था। रेवदंडा एसटी बसस्थानक अपघाताच्या उंबरठ्यावर, खड्डे, अनधिकृत पार्किंग, गलिच्छतेचे साम्राज्य, हायस्कूल बसस्टॉपची अवस्था भयावह। रेवदंडा हे अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असून येथे असलेले एसटी बसस्थानक आणि रेवदंडा हायस्कूल बसस्टॉप सध्या अक्षरशः अपघाताच्या उंबरठ्यावर उभे आहेत। स्थानकाच्या आवारात पावसामुळे निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचून तळी तयार झाली असून या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। एसटी बसस्थानकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असून मुंबई, पुणे, ठाणे, शिर्डी, कल्याण, बोरिवली, महाड, धुळे अशा अनेक ठिकाणी जाणाऱ्या बसेस येथे थांबतात। या बसेस ये जा करताना खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठे धक्के बसतात, वाहन चालकांची भंबेरी उडते आणि कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। फक्त खड्डेच नव्हे तर स्थानकाच्या परिसरात बेशिस्त व अनधिकृत वाहन पार्किंगचे साम्राज्य पसरले आहे। लहान मोठी खाजगी वाहने बिनधास्तपणे पार्क केल्याने बसेसच्या हालचालीस अडथळा निर्माण होतो। या गोंधळामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत। हे वास्तव प्रशासन झाकू शकत नाही। रेवदंडा हायस्कूल जवळचा बसस्टॉप याहून अधिक विदारक अवस्थेत असून गुटखा खाऊन कोपरे रंगवलेले, गलिच्छ परिसर, अरुंद रस्ता आणि कोणताही ट्रॅफिक नियंत्रण नाही। शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतो। स्थानिकांनी येथे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे, जेणेकरून रोड रोमियोंवर वचक बसेल आणि वाहतूक सुरळीत होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेवदंडा गावावर विशेष प्रेम आहे, हे अनेकदा बोलले जाते, पण प्रत्यक्षात गावाची स्थिती पाहता हे प्रेम केवळ बोलकी चर्चा वाटते। रेवदंडा एसटी स्थानक आणि हायस्कूल बसस्टॉपची दुरावस्था पाहता स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरवर्षी पावसाळ्यात आम्ही मागणी करतो, पण रस्ते तसेच राहतात। किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार, असा सवाल प्रवासी वर्गाने केला आहे। स्थानिक प्रशासन, परिवहन खाते आणि राज्य सरकार यांच्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ही गंभीर स्थिती पुढे महाभयंकर अपघातांना कारणीभूत ठरू शकते। याचा जाब आता थेट मंत्रिमंडळाला विचारला जातोय। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।